राजे, जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर असाल तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल आणि तेव्हा तुमच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी एवढीच आमची इच्छा आहे. सन 1665 मध्ये शिवरायांनी जावळीच्या मोहिमेत चंद्रराव मौर्य यांच्या जवळील रायरीचा बल्हाटी डोंगर ताब्यात घेतला. या किल्ल्यामुळे सह्याद्रीच्या मुख्य दारेचे पूर्व पश्चिमेस असलेले अतिशय जवळचे दुर्ग त्रिकूट अर्थात राजगड, तोरणा व रायगड हे तीनही स्वराज्यात आले. रायगड हा किल्ला राजधानी करण्यापूर्वी महाराजांचा निवास राजगड या बुलंद किल्ल्यात होता. मात्र 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला. त्यावेळी महाराजांच्या ताब्यातून घाटमाथ्यावरील बराचसा मुलूक जाऊन कोकणातील मुलूक शिल्लक राहिला. महाराजांनी उत्तर व दक्षिण कोकण पूर्वीच ताब्यात आणले होते. त्यामुळे सह्याद्रीच्या मुख्य दारेत असूनही मुख्य शाखेपासून वेगळा झालेला बेलागुंची असलेला प्रचंड विस्तार असलेला व कोकणात असूनही घाटमाथ्यावर प्रदेशास जवळ असलेला रायगड किल्ला महाराजांना राजधानीच्या दृष्टीने निवडला. पुरंदरच्या तहानुसार औरंगजेबाने महाराजांना आग्र्यास बोलावून दगाफटका करण्याचे प्रयत्न केल्याने महाराजांनी पुरंदरचा तह बरखास्त करून गमावलेले किल्ले व मुलूक परत एकदा स्वराज्यात आणण्यास सुरुवात केली. 1670 मध्ये महाराजांनी रायगडावरून जुन्नरला वेढा दिल्याचे उल्लेख सापडतात. याशिवाय त्याच वर्षी महाराजांनी सुरतेवर दुसरी मोहीम काढली. या मोहिमेत हाती आलेली संपत्ती रायगड किल्ल्यावरच नेण्यात आली. सभासद लिहितात, रायगड पहाडी किल्ला चांगला, शत्रूची फौज बसावयास जागा नाही, घोडे माणूस जाण्यास महासंकट, वरकड किल्ले पन्हाळा वगैरे बघू, पण खुलासेवार व मैदानात या वास्तवच्या प्रसंगालाही हीच जागा बरी. येथे लवकर उपद्रव होऊ ना शकेल. मुळात राजधानी होण्यापूर्वी रायगड हे रायरी मामल्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे बांधकामेही फारशी नव्हतीच. त्यामुळे राजधानीस योग्य असे काम येथे निर्माण होणे अतिशय गरजेचे होते आणि यासाठी प्रचंड खर्चही येणार होता. रायगडावरची तळी व इमारती बांधण्यात आल्या. त्यांचा खर्च 50,000हून अधिक झाला. त्यावेळी रायगडच्या दुरुस्तीचे व इमारती बांधण्याचे काम 2 लोकांकडे होते. ती म्हणजे आबाजी सोनदेव व हिरोजी इंदोलकर. या शिलेदारांनी रायगडावर राजवाडा, 18 कारखान्यांची ठिकाणे, प्रधान व कारकून यांचे वाडे, सिंहासनाची जागा व सभागृह, मनोरे, पेठ, जगदीश्वर मंदिर, तटबंदी आणि इतर असंख्य इमारती व बांधकामे करून घेतली. हे करताना हिरोजी इंदुलकरांनी अगदी पदरचे पैसे सुद्धा स्वराज्याच्या कार्यास खर्च करण्यास मागे पुढे पाहिले नाही. हिरोजी इंदुलकरांच्या कर्तृत्वाची साक्ष रायगड किल्ल्यावरची 2 शिलालेख आजही देत आहेत. यापैकी एक शिलालेख जगदीश्वर मंदिराच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर आहे व त्यावर लिहिलेले आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. किती मोठा अर्थ होतो या शिलालेखात लिहिलेल्या वाक्याचा. स्वराज्याच्या सेवेसाठी कायम तत्पर असणारे हिरोजी इंदुलकर आणि खुद्द शिवरायांसमोर हा शिलालेख जगदीश्वराच्या मंदिरात लावण्यात आला. त्या अर्थी महाराजांच्या लेखी हिरोजी यांचे किती महत्व असेल हे लक्षात येईल. याशिवाय दुसरा शिलालेख मंदिराच्या तटबंदीमध्ये बसवण्यात आला, जो संस्कृत भाषेत आहे. या 2 शिलालेखांतून हिरोजी यांची कीर्ती समोर येते व आजही हे दोन्ही शिलालेखात वर्णी केलेल्याप्रमाणेच पृथ्वी तलावर नांदत आहेत. हिरोजी इंदुलकरांची कौटुंबिक माहिती फार मिळत नाही. पूर्वी इंदुलकर गावाची वतनदारी संभाजी इंदुलकर यांच्याकडे होती. मात्र त्यांच्यावर पुढे कर्जाचा डोंगर उभा राहिला. यामुळे वाढते वय व कर्ज यामुळे ते रायगडावर शिवरायांना भेटले. यावेळी हिरोजी इंदुलकर रायगड किल्ल्यावरच होते. यानंतर संभाजी यांचे कर्ज हिरोजी यांनी फेडून टाकले व इंदुलकर येथील वतन पुढे स्वतः चालवले. तर ही होती रायगडावरची वस्तुतज्ञ हिरोजी इंदुलकर यांची माहिती. या थोर व्यक्तिमत्वाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. मात्र रायगड किल्ल्यावर आजही दिमाखात उभे असलेले 2 शिलालेख व इमारती खऱ्या अर्थाने हिरोजी इंदुलकरांच्या कर्तृत्वाचे स्मारक बनले आहे.